आम्हाला कोणी बैलच देत नाही. पब्लिकचे बैलवाले जे एक नंबरचे बैलवाले आहेत ते म्हणजे आज देतो उद्या येतो, आज देतो उद्या येतो असंच देत राहतात आम्हाला. आणि म्हणून आम्ही आमच्या पहिऱ्यासाठी आता कसं आहे, कोणाचा बैल पळायला लागला की कोण बैल देत नाही आपल्याला. आपला बैल जर डाऊन असला की कोणीच बैल देणार नाही आपल्याला. म्हणून त्याच्यासाठी आपण आपला एक स्वतःचा बैल पाहिजे घरात. जर कोणी बैल नाही दिला तर आपण स्वतःची गाडी पळवायची. आणि भुंगाची आणि सैराटची गाडी पण चांगली पळाली आणि त्याच्यामध्ये आमचा पण नंदी पळाला त्यांच्यासोबत. आमची एक इच्छा होती आणि ती इच्छा झाली आमची पूर्ण. ते आहे की नाही? आमची इच्छा भरपूर आहे मोठ्या नंदीमध्ये पळावा. आमचा बैल पण पळतोय पण तरी पण बैल द्यायला नाकारतात लोक. कोणी बिनी पैरे तोडतात आमचे की नाही पळत तो आता तेवढा पाहिजे तसा नाही पळत. आणि आज त्यांनी करून पण दाखवला की बैल किती पळतोय आणि किती नाही पळत. आपण समोर बघता फटकेपाड्याचा मारी आताच गुलाचा मांकी झालाय. नमस्कार दादा. नमस्कार. तर तुमचं नाव सांगा ना. प्रितेश हरिचंद्र आलेमकर फडकेवाडा. दादा आज किरकली मैदानामध्ये मारी एक शर्यत हारला आणि लगेच तुम्ही दुसरी शर्यत केली, त्याच्यामुळे तुम्हाला गुलाल प्राप्त झाला. जरा माहिती द्या ना. गुलाल आमची पहिली शर्यत पण जरा गाडी कडेला गेली होती म्हणून पहिली शर्यत, नाही तर आम्ही त्यांना घासाघुशी गेली असते. ती पण गाडी एक नंबरचीच होती, त्याच्यामुळे थोडा जरा आमचं हे झालं. आता दुसरी शर्यतीचा कसं काय नियोजन झाला होता? दुसरी शर्यतीचा आपण 15,000चं नाव दिला होता. तर मग ते डोंबिवलीवाल्यांनी आपल्यावर नाव फिरवलं होतं. आता आपण बघतो सध्या प्रेडला मारी आतनं पळायचा, पण आता मी परत धाडस घेऊन पब्लिकला पळावं लागले. आम्हाला कोणी बैलच देत नाही. पब्लिकचे बैलवाले जे एक नंबरचे बैलवाले आहेत ते म्हणजे आज देतो उद्या येतो, आज देतो उद्या येतो असंच देत राहतात आम्हाला. आणि म्हणून आम्ही आमचा बैल पब्लिकला काढला. आमचा बैल पहिल्यापासून पब्लिकलाच पळत होता, त्याच्यामुळे आम्ही परत पब्लिकलाच काढला. कसं वाटलं पब्लिकला जेव्हा तुम्ही काढता बैल कोण तुम्ही बोलतो देत नाही, पण त्या हिंमतीनुसार तुम्ही बैल पब्लिकला पळावं लागले? पब्लिकचा पळायचा विषय असा होता, पब्लिकला बैल आतूनपेक्षा जास्त पब्लिकला पळतोय. पण कसं कोणी बैल देत नाही आम्हाला की 2-3 वेळा त्याची गाडी बाहेर गेली होती, त्याच्यामुळे आम्हाला कोणी बैल दिला नव्हता आजपर्यंत. आजचा जो स्पीड पाहून मारीचा कसा वाटला? स्पीड तर चांगलाच लावला होता. दुसऱ्या गाडीला पण चांगला स्पीड लागलेला आमच्या. आणि पहिली गाडी जर साईडला नसती गेली थोडी तर आम्ही म्हणजे त्यांना 19-20 झालो असतो. दादा आपण बघतो मारीने भरपूर संघर्ष केलेला आहे. कधी आतनं पडतो कधी बाहेरनं पडतो. पहिऱ्यासाठी आता कसं आहे, कोणाचा बैल पळायला लागला की कोण बैल देत नाही आपल्याला. आपला बैल जर डाऊन असला की कोणीच बैल देणार नाही आपल्याला. म्हणून त्याच्यासाठी आपण आपला एक स्वतःचा बैल पाहिजे घरात. जर कोणी बैल नाही दिला तर आपण स्वतःची गाडी पळवायची. दादा पहिल्याला भरपूर अडचणी येतात, पण तरी तुम्ही चांगली पहिरे करण्याचा नेहमी तुमचा उद्देश असतो. चांगले पहिरे करतोच आम्ही भरपूर. आता जेवढे पहिरे टाकले तेवढे चांगलेच टाकले त्याला. पण कधी त्यांनी आम्हाला नाराज केला ना. आम्ही जी गाडी पकडली सर्व गाड्या मोठ्याच पकडल्यात आजपर्यंत. आतनंपेक्षा जास्त आता पब्लिकला पळतो बैल. आतनं पळत होतं तेव्हा आम्हाला पब्लिकचा बैल कोण डावीनी पब्लिकचा बैल कोण देत नव्हता आम्हाला फक्त आशेवर ठेवायचे. उद्या देतो, पुढच्या अड्ड्याला देतो, असं करतो तसं करतो, कोणीच देत नाही आम्हाला बैल, देत नव्हते पब्लिकचा. बरोबर. तर मग त्याच्यामुळे आम्ही आमचा बैलच स्वतः पब्लिकला काढला. आम्ही धाडस केला की चला होईल ते होईल, आपण पब्लिकला काढू, म्हणून आम्ही पब्लिकला काढला बैल. आपण बघतो तुमची गाडी सगळी बारीक आणि यंगेश मुलं आहेत, तर ती सगळीजण मेहनत घेतात, त्यांच्याबद्दल काय सांगाल? आमची सर्व पोरं मेहनत घेतात. असं काय नाही, स्वतः मीच नसतो जास्त करून अड्ड्यात. आमची सर्व पोरं मेहनत करतात. आता किती जाते मारी? आता मारी 6 दात झाला. आता दात लावलेत त्यांनी. आपण बघा टेमकर सोन्या आणि मारी 3 का 4 गुलाल या गाडी झाले. त्याच्यामध्ये आम्ही चांगले गुलाल केले. टेमकरचा सोन्या आणि ही गाडी आता चांगली जुलूम पलते आमची. आणि आज पण जर थोडी गाडी साईडला नसती गेली ना तर आम्ही पण म्हणजे 19-20 झालो असतो. का असं नाही की ती गाडी मारली असती. समोरची गाडी एक नंबरची गाडी होती. बरोबर. तरी पण आम्ही आमच्यावर त्यांचं नाव भिडला. चला बोला आपलीच बैल ते पण आणि पण आपलीच बैल. आपण बघतो 4 बैल आपलीच होती. जेव्हा मोठे गाडीचं नाव फिरतो आपल्यावरती आहार किंवा जितो, पण आपल्या बैलाची नेहमी चर्चा होते, त्याबद्दल काय सांगा? आपल्या बैलाची चर्चा पहिल्यापासूनच आहे, तर असं काय नाही. पण बैल द्यायला कोणी पण हे करतात, थांबवतात आम्हाला. आज देतो उद्या देतो. आपल्या गाडी ड्रायव्हर कोण असतो? आमच्या गाडीवर ड्रायव्हर असतो आकाश ड्रायव्हर कोलेगाव. आणि सुट्टी मेकर संदेश पाटील मोठे देसाई. काय सांगा त्याच्याबद्दल? कशी काय सुट्टी करतो? आकाश ड्रायव्हर जेव्हा छोटा होता तेव्हापासून आकाश ड्रायव्हर बसतो आणि छोटा होता तेव्हापासून सुट्टी मेकर संदेशच करतोय. आमच्या आजपर्यंत सुट्टी संदेशने अशी गलत केलीच ना. आजपर्यंत संदेशने सुट्टी एकदम चांगलीच केली आहे आजपर्यंत. म्हणजे सुट्टीला कदा आम्हाला त्रास झाला नाही. आजच्या मैदानाबद्दल काय सांगते? खिडकाली मैदानाबद्दल? आजचं मैदान खिडकाली मैदान तर चांगलाच आहे आणि जवळचं मैदान आहे. आपल्या काय जास्त काय विषय नाही, मैदान चांगलाच असतो. आणि आज गाड्या पण चांगल्या झाल्या, मोठ्या गाड्या झाल्या. आणि भुंगाची आणि सैराटची गाडी पण चांगली पळाली. आणि त्याच्यामध्ये आमचा पण नंदी पळाला त्यांच्यासोबत. आमची एक इच्छा होती आणि ती इच्छा झाली आमची पूर्ण. आपण बघतो की मुंबईचं खेळ चाललंय की आज पैऱ्यामध्ये की उद्या विरोधामध्ये पळतात. येणाऱ्या काळामध्ये आपण पैऱ्यामध्ये पळतात दिसणार की नाही? पैऱ्यामध्ये आम्ही 100% पळणार. आम्ही त्यांना फोन पण केले, ते बोलले आम्हाला का पुढच्या अड्ड्याला देऊ म्हणून. जे नियोजन होईल तसं आम्ही करू. गाडी कोणाच्या नावाने पळते? ओमकार कालवण वालिमकर. त्या दादांबद्दल काय सांगाल? माझा छोटा भाऊ आहे तो आणि भरपूर मेहनत करतो आणि म्हणजे
त्याला माहिती आहे जरा 2 गोष्टी शर्यत क्षेत्राच्या आणि पहिरे वगैरे पण तोच जुलवतो आणि मी करतो थोडेफार. आता येणार पुढचं नियोजन कसं असतं कारण की 26 जानेवारी मैदान येतो त्या मैदानाविषयी काय बोला. 26 जानेवारीला आमचं चालू आहे जरा नियोजन, मोठाच नियोजन चालू आहे. आम्ही बघू आता 26 जानेवारीचं आता सांगू नाही शकत, करू आपण डायरेक्ट. दादा प्रत्येकाची इच्छा असते की मोठ्या नंदीमध्ये पळावं, आपली काही अशी इच्छा आहे की नाही. आमची इच्छा भरपूर आहे मोठ्या नंदीमध्ये पळावा. आमचा बैल पण पळतोय पण तरी पण बैल द्यायला नाकारतात लोक. कोणी बिनी पहिलं तोडतात आमचे की नाही पळत तो आता तेवढा पाहिजे तसा नाही पळत. आणि आज त्यांनी करून पण दाखवला की बैल किती पळतोय आणि किती नाही पळत ते. दादा तुम्ही बोलता की पहिलं लोक तोडतात, त्यांना काय संदेश द्याल तुम्ही. त्यांना संदेश एकच द्यायचा, तुमचा पण नंदी आहे, आज उद्या तुमच्यासोबत पण असं घडेल. आज आमचा पळतोय उद्या तुमचा पळेल, मग तुम्हाला नाही पहिलं झाले तर तेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की आमच्यासारखं म्हणजे हे होईल. जेव्हा आपल्या नंदीविषयी वाईट चर्चा करतात, जेव्हा आपला नंदी पळून उतरतो वाईट विचार करतात, मग तेव्हा आम्हाला भरपूर दुःख होतं की आपला नंदी पळूनही आपले बैला जर नावं ठेवत असतील तर मतलब नाही. काय कोणाला काय बोलणार आपण, ज्यांना नावं त्यांचे तोंड नाही पकडू शकत आपण, जे बोलणार आहे यांचे. आज गुलाल भेटला मारीचा आपल्या कपायला लागला, त्या आनंदाविषयी काय सांगाल. 2026 मध्ये त्यांनी 4 गाड्या झाल्या त्याच्या आता लागोपाठ. 4 गाड्यामध्ये आता भुंगा सैराट सोबत पराभव झाला आणि 3 गाड्यांचा गुलाल झाला. काय गुलाला किती महत्व येतं तुम्ही. गुलालाला भरपूर महत्व. आता 2025 मध्ये आम्हाला गुलाल नव्हता, तर गुलाल नव्हता त्याच्यामुळे आम्हाला पैरे पण होत नव्हते. आता गुलाल व्हायला तसं आम्हाला पैऱ्याला फोन येतात. मग ज्याने तुम्हाला बैल दिले नाही त्यांना तुम्ही बैल देणार की नाही. हा देऊ आम्ही 100% सर्वांना बैल देणार. बैलाचं असं काय नाही, बैल सर्वांना भेटणार. ठीक आहे, तुम्हाला पुढच्या वर्षी खूप खूप शुभेच्छा. हां थँक्यू.